परळीकर कॉमर्स कोचिंग क्लासेसमध्ये पुन्हा आपलं एकदा हार्दिक स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा एकदम सोप्या पद्धतीने मी आता तुम्हाला टिपिकल प्रॉब्लेम सांगणार आहे. मीनचे टिपिकल प्रॉब्लेम, सिंपल सिरीज, डिस्क्रीट सिरीज, कंटिन्यू सिरीज, इन्क्लुझिव्ह मेथड आणि क्युम्युलेटिव्ह सिरीज, ह्या 5 सिरीज तर तुम्हाला आहेतच. या व्यतिरिक्त एक टिपिकल प्रॉब्लेमची एक सिरीज असते, त्याला त्या टिपिकल प्रॉब्लेम्स असे म्हणतात. टिपिकल प्रॉब्लेम म्हणजे गुंतागुंतीचे ज्या दिलेले असतात ते गणित दोनों मिक्स. देखो बच्चों, अभी अपन जो पढ़ेंगे फाइंड आउट द अरिथमेटिकल एवरेज फ्रॉम द फॉलोइंग डाटा. तो उसमें आपको है ना यम सीरीज और फ्रीक्वेंसी दी हुई है. तो लेकिन इसमें क्या है, ग्रुप है. क्या है इसमें? ग्रुप दिया है. क्या दिया है इसमें? ग्रुप. लेकिन मैंने जो आपको पढ़ा हुआ है सिर्फ यम और फ्रीक्वेंसी में सिर्फ यम सीरीज रहती है, फ्रीक्वेंसी मिक्स नहीं रहते. तर तुम्हाला बघा, ही जी वरची सिरीज दिसते यावरती डिस्क्रीट सिरीज दिसेल, परंतु या खाली तुम्हाला कंटिन्यू सिरीज दिसेल. म्हणजे ह्या दोन्ही सिरीज काय आहे, मिक्स आहेत. बघा आता याला सोडवताना कसं सोडवायचं बघा. मग आपल्याला सुरुवातीला यम काढायचा आहे. काय काढायचं असते? यम. मग ही यम सिरीज काढायची, म्हणजे ही 2, 3, 5, 7 यांची ऍडिशनल करायची. काय करायचे तुम्हाला? ऍडिशन 17 म्हणजे 8.5, 11 आणि त्यानंतर यांची सुद्धा ऍडिशनल करायची. ते ऍडिशनल येणार आहे 14. ऍडिशनल येते 28, त्याला डिवायडेड बाय 2 म्हणजे 14. नाही तर सरांनी म्हटलं ऍडिशनल 14 ना. त्याला ग्रुप म्हणजे त्याला डिवायडेशन 2 ग्रुप दिलेला असेल तर डिवायडेशन 2 नेहमी करता लक्षात ठेवायचं. तर आता फ्रिक्वेन्सी तुम्हाला वाटत असेल पुन्हा लिहा, नाही वाटत असेल राहू द्या. 2, 4, 6, 10 आणि 26 आणि 2. बघा हे 2. तर बघा आता डीएक्स एफडेक्स समजा आपण काढला तर या सिरीज मध्ये 8.5 आहे. मग ही संख्या कोणत्याही टेबलला येणार नाही. मग अशा वेळेस काय करायचं, त्या सिरीजचा एमएफ काढायचा. काय काढायचा? एमएफचा अर्थ मल्टिप्लिकेशन. या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. काय करायचं? मल्टिप्लिकेशन. ये मल्टिप्लिकेशन करेंगे अपन. ये 2 2 का 4 होता है. 3 चौक 12, 5 7 30, 10 7 का 70 और 8 5 और 20. देखो अभी कैसा होगा, 8 2 का 16 और ये 5 2 का 10, यानी कि 170. 11 6 का 66, 42 का 40, 28. अब इनके एडिशनल करेंगे. इनके एडिशनल आएंगे 380. सिग्मा यम और यफ. कैलकुलेशंस ऑफ मीन. ए इज इक्वल टू एक्स प्लस, सॉरी एक्स नाही येणार आता, कारण की यम आणि यफ आहे फक्त, एक्स नाही. त्याच्यामुळे आता तुम्हाला यम आणि यफ सिग्मा अपॉन यन ए इज इक्वल टू 380 अपॉन 50. ए इज इक्वल टू 5 7 का 35 आता है, तो 7.60 आएगा. याचं डिवायडेशन करा म्हणजे 7.60. याचं डिवायडेशन म्हणजे 7.60. बघा आता हे तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचं, काढून घ्या. आणि गणित आवडल्यास बिलकुल, व्हिडिओ आवडल्यास बिलकुल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. म्हणजे एक आपला बुक्का जरूर कंपल्सरी ठेवा, म्हणजे सबस्क्राईब करा, म्हणजेच तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची माहिती मिळत राहणार. बघा फ्रिक्वेन्सी, या गणिताची फ्रिक्वेन्सी राहिलेली आहे लिहायची माझी. तुम्ही फ्रिक्वेन्सी बघून घेतो. बघा ही फ्रिक्वेन्सी आहे 30, 19 आणि सॉरी हे 16, 19, 20, 10 आणि 5. बघा आता तर ही जी फ्रिक्वेन्सी आता आपण दाखवलेली आहे बिलो, आणि इथं ओव्हर दिलेलं आहे. बिलो आणि ओव्हर दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? बिलो आणि ओव्हर. म्हणजे ग्रुपमध्ये आतापर्यंत सरांनी शिकवलं फक्त बिलो 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 असेल आणि संख्या असेल. फ्रिक्वेन्सी असेंडिंग ऑर्डरला असेल. इथं असेंडिंग ऑर्डर पण नाहीये आणि डिसेंडिंग ऑर्डर पण नाहीये. मग अशा वेळेस काय करायचं? तर बघा आता बिलो ज्यावेळी दिलेलं असेल त्यावेळेस या दुसऱ्या सेकंड ग्रुपमध्ये डिफरन्स बघा कितीचा आहे? 20चा. मग इथं लिहायचं 30. 50च्या पहिले 20चा डिफरन्स ठेवा.
रखिए आप, उसमें डिफरेंस जो रहेगा वो देखिए, डिफरेंस 50, 50 टू 70, 70 टू 100, 100 टू 110, 100 टू 120, 122। अब इसमें डिफरेंस कितना है ऊपर वाले के इसमें दिखना, वरच्या ह्याच्यात बघा कितीचा डिफरन्स आहे, 10चा. इथं 10चा डिफरन्स इन्क्रीज करा. काय करा, इन्क्रीज म्हणजे वाढवा. म्हणजेच मी शिकवलं तुम्हाला बिलोच्या वेळेस सुरुवातीला डिफरन्स ठेवा, मोर दॅन अबोव्ह असेल तर शेवटी वाढवा. आता याची काढायची तुम्हाला एम व्ही. काय काढायचे तुम्हाला, एम आणि व्ही, एम आणि व्ही. त्यांची ऍडिशनल, या दोघांची ऍडिशनल 5 आणि 3 8 म्हणजे 80 40. या अँगी 60, 170 170. त्याला डिवायडेशन 2, ग्रुपला डिवायडेशन 2 करावे, ग्रुपला डिवायडेशन 2 करावे. म्हणजेच ती येणार आहे तुमची 170 आहे ना. म्हणजे तुम्हाला त्याची एमबी काढायची आहे. काय काढायचे, एमबी बरोबर 85. हा ॲडिशनल 105. त्यानंतर यांचे ॲडिशनल पुन्हा 100 200 200 230. म्हणजे 115. त्यानंतर पुन्हा यांचे 200 ती येणार आहे पुन्हा तुम्हाला दाखवल्याप्रमाणे 120 आहे ना, 125 म्हणजे 125. बघा आता डीएक्स काढायचा आहे. काय काढायचं आपल्याला, डीएक्स. यांची ऍडिशनल करा, त्याला डिवाइड बाय 40. मायनस करा, पहिले 40 मधून 40 गेली 0 राहतात, 60 मधून 40 मायनस करा 20 राहतील, 85 मधून 40 मायनस करा 45 राहतात, 105 मधून 40 मायनस करा 65 राहतील. त्यानंतर 115 मधून 40 मायनस करा 75 येतील. बघा 75 येतील. आणि 125 मधून 40 मायनस करा 85 येतील. मग डीएक्स आय काढायचा. काय काढायचा तुम्हाला, डीएक्स आय. डीएक्स आय काढण्यासाठी 5चा टेबल. बघा 5 0 येतो. 5 म्हणजे आता त्याच्यामध्ये तुम्हाला काय करावं लागेल, बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं कन्फ्यूज असाल तुम्ही, तर अशा वेळेस काय करायचं, ह्या ज्या प्रत्येक संख्या दिलेल्या आहे 20 त्याला डिवायडेड बाय 5 करायचं, 45 त्याला डिवायडेड बाय 5 करायचं, 65 त्याला डिवायडेड बाय 5 करायचं, 75 त्याला डिवायडेड बाय 5 करायचं, 85 त्याला डिवायडेड बाय 5 करायचं. तुम्हाला त्या संख्या कोणकोणत्या आहे, किती नंबरवर येतील. टेबल हा 5चा असला तर हा 10 पर्यंतच नसतो, हा टेबल अनंत असतो. त्याचा तुम्हाला अंदाज सुद्धा लावता येत नाही तो टेबल कितीपर्यंत आहे म्हणून. अरब पर्यंत सुद्धा टेबल असू शकतो. मग 5 चौक 20, 5 4 चा 20. इथे ना 9 आहे की नाही. मग त्यानंतर 13, 35 चा 65 आहे ना. त्यानंतर 35 म्हणजे त्यानंतर 75 15 5 चा 75 सॉरी इथं 15 आणि त्यानंतर येणार 17. 17 5 म्हणजे 17 5 चा 85. म्हणजेच या पद्धतीनं तुम्ही ते सोडून पाहा, म्हणजे तुम्हाला ह्या संख्या मिळेल. अशा अनेक गणितांमध्ये येऊ शकते, त्यामुळे लक्षात ठेवावं. त्यानंतर तुम्हाला काढायचा आता एफ डी एक्स आय. या फ्रिक्वेन्सीनं या डीएक्स आयला मल्टिप्लिकेशन, या फ्रिक्वेन्सीनं डीएक्स आयला मल्टिप्लिकेशन करावे, या फ्रिक्वेन्सीनं या डीएक्स आयला मल्टिप्लिकेशन करायचं, या फ्रिक्वेन्सीनं डीएक्स आयला मल्टिप्लिकेशन करायचं. 30 0 16 4 चा 64. टेबल तुम्हाला पाठ करावं लागतील, टेबल बिलकुल पाठ ठेवावं लागतात, त्यामुळे टेबल पाठ करसान तर फायद्यात राहसान. बघा आता तुम्हाला एक शॉर्टकट पद्धत सुद्धा सांगतो मी. बघा 99 चा सर नाही माहिती, तर 99 चा 81 येतो. किती येतो, 81. 9 1 प्लस किती झाले 10 मायनस करा 71 येतात. हे 71 लिहायची इथं, आणि हा 1 दिलेला आहे 1. शॉर्टकट बिलकुल. अशा भरपूर ट्रिक माझ्याकडे अवेलेबल आहे, मी तुम्हाला नंतर काही व्हिडिओमध्ये शेअर करणार. बघा आता 13 2 चा 26. हे 0 चिपकून द्यायचं तिथं, असा चिपकून द्यायचं.
15 10चा 150 आहे ना. आता 17 5 हा 7 5 35 नाही येत. 7 5 35 आहे ना. 17 5 65 म्हणजे 65 येणार आहे. किती ना 65. बघा नाही सॉरी 17 5 म्हणजे 85 येतील. हा 7 + 1 8 होतात आणि हे 5 7 + 8 आणि 5 चिपकून द्या बिलकुल. 7 + 1 8 5 जेवढ्याला मल्टिप्लिकेशन करायचा 5 मध्ये ती संख्या दाखवून द्यायची शेवटच्या याच्यामध्ये. त्यानंतर बघा आता ही फ्रिक्वेन्सीची ऍडिशनल करावी. फ्रिक्वेन्सीची काय करायची आहे तुम्हाला ऍडिशनल A = 100 येणार. A = 100 त्याची जी ऍडिशनल आहे ती. त्यानंतर ही जी ऍडिशनल तुम्हाला दिलेली आहे 730 येणार. त्यामुळे कॅल्क्युलेशन्स ऑफ मीन A = x + सिग्मा f dx I upon n into I. A = x म्हणजे चॉईस केलेली संख्या 40 f dx म्हणजे 730/100 into I म्हणजे चॉईस केलेली संख्या. A = 40 प्लस हे प्लस. आता ती येणार आहे 0 दिलेला आहे तुम्हाला. 0 दिलेला असल्यामुळे 0 लिहून दिला. हा 5 3 चा 15 होतो. 5 दिला 7 5 35 ने 36 36/100. A = 40 प्लस 2 0 आहे. कोणत्या संख्येने 1 ला मल्टिप्लिकेशन करा. डिजिट 2 दिलेले आहे 0चे 36.50. A = 76.50. बघा हे आलेलं आहे तुमचं 76.50. म्हणजेच या पद्धतीनं हे टिपिकल प्रॉब्लेमचं गणित सोडवायचं. आणि यामध्ये सुद्धा तुम्हाला सांगून देतो फ्रिक्वेन्सी ही तुम्हाला ही चढत्या क्रमामध्ये दिलेली आहे असेंडिंग ऑर्डरला. आणि इथं 10 10 10 10 10 आणि 20 30 40 50 60. सर असं कधी तर आम्ही बघितलंच नाही. आता काय करावं. तर अशा वेळेस तुम्हाला काय करायचं असते की एम सिरीज काढावं लागते. पहिले कोणती सिरीज काढावं लागते एम सिरीज. तर समजायचं तुम्ही की हे बिलो आहे. काय समजायचं तुम्ही ते बिलो आहे. अगर 10 10 दिलेलं असेल तर बिलो म्हणजे 10 to 20 20 to 30 30 to 40 40 to 50 50 to 60. आणि फ्रिक्वेन्सी ही या मोठ्या संख्येमधून ही मायनस करत जावी. म्हणजे 100 मधून 83 मायनस करायचे आहेत तुम्हाला. काय मायनस करायचे 100 मधून 83 मायनस करायचे. मग ती संख्या इथं लिहायची. मी यासाठी तुम्हाला आता लिहून नाही दाखवत आहे की हे गणित तुम्हाला सोडवायचं आहे. त्यानंतर 83 मधून 63 मायनस करायचे. ती संख्या इथे लिहायची. 63 मधून मायनस करायची ती इथे लिहायची. 33 मधून मायनस करायची ती इथे लिहायची. 15 ही संख्या जशीच्या तशीच ठेवायची. मग या संख्याचा MV काढायचा. मग dx मग dx I मग तुम्हाला f dx I फॉर्म्युला तोच यूज करायचा. A = x + सिग्मा f dx I upon n into I. ओके लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास बिलकुल लाईक करायचं, सबस्क्राईब करायचं आणि शेअर करायचं. प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि प्रत्येक विद्यार्थी पास झाला पाहिजे. बिलकुल लक्षात ठेवा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो.